मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये जे आपले बांधव गेलेले आहेत त्यांच्यासाठी आपल्या गावातून प्रत्येक घरातून ज्या काही जेवणाच्या वस्तू आपण एकत्र केल्या आहे त्या आपण आपल्या गाडीच्या माध्यमातून मुंबईकडे रवाना करत आहोत। आणि याच्यातलं आपल्यासाठी सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये जे आपले बांधव गेले त्यांच्यासाठी जी काही खाण्यापिण्याची पाण्याची व्यवस्थेची जी अडचण निर्माण झाली त्याच्यासाठी आपल्या दिंडोरी तालुक्यातून कुणीतरी पुढं यायला पाहिजे होतं आणि त्याचं भाग्य आपल्या गावाला मिळालं। ते म्हणजे आपल्या गावचे उपसरपंच योगेश बर्डे यांनी पुढाकार घेतला आणि काल एका दिवसामध्ये आपल्या दिंडोरी तालुक्यातून हजारो बांधव मदतीसाठी पुढे आले। अनेक पिकअप गाड्या भरून आज मुंबईकडे रवाना होत आहे। त्याच्यात नियोजन करताना योगेश भाऊंनी सगळ्यात पुढाकार घेतला आणि आज त्याला खूप मोठं स्वरूप प्राप्त झालं। त्याच्यात आपला पण खारीचा वाटा आपल्या गावातून प्रत्येकाच्या चुल्यामधून आपल्या बांधवांसाठी भाजी पोळीचं नियोजन आपण आपल्या गावातून केलं। ते सर्व घेऊन आपले काही प्रातिनिधिक स्वरूपातून आपले बांधव आज या ठिकाणून मार्गस्थ होत आहे। त्याबद्दल आपण सर्वजण जे याच्यामध्ये सहभागी होत आहे त्यांना आपण धन्यवाद देऊ। विशेष करून धन्यवाद आपण देऊ योगेशला की त्यांनी याचं नेतृत्व केलं, आपल्या दिंडोरी तालुक्याचं नेतृत्व केलं। त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचे सगळे सहकारी एकत्र येऊन आणि दिंडोरी तालुक्यातली ही सगळी मदत मुंबईच्या दिशेने या ठिकाणी मार्गस्थ होत आहे। त्याबद्दल आपलं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्या सर्व बांधवांचं परत एकदा आपण अभिनंदन करू।